पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 16 येथे इंदिरा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार व काँग्रेस पुरस्कृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न झाली। या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मंगळवार पेठेत ज्या झोपडपट्ट्या आहेत ते 5 वर्षाच्या काळात जास्तीत जास्त मोकळं करून झोपडपट्टीचं पुनर्वसन पक्के घरात करण्याचं स्वप्न मी जे स्वतः रचलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आता माझे उर्वरित जीवन झोपडपट्टीचं घर पक्कं घर करण्याचं व्यवस्थित देणार आहे। त्यासाठी या 4 लोकांची मला आवश्यकता आहे। मी खऱ्या अर्थाने सांगितलं होतं 4 लोकांपैकी कोणी निवडून आला, दुसरा कोणी पक्षाचा आला तो खरंच खेळ बसेल तो म्हणजे सदानंद शेट्टी यांनी सांगितलं तर झोपडपट्टी बांधायचं। मग आम्ही निवडून आलो एक प्रत्येक वेळा या तिघांना तो एक आलेला कोण असेल तो विरोध करेल आणि काम होऊन देणार नाही। महानगरपालिकेत ठराव केलं तो विरोधी ठराव करेल कारण त्याला खेळच करायचं असतं। आता सुद्धा तसंच घडतं। कोणी नगरसेवकांना सांगितलं पाणी द्या तो दुसरा म्हणतो ड्रेनेज द्या, कोणी नगरसेवक म्हणतो गटर द्या, दुसरा म्हणतो झाडं लावा। विकास अजिबात होत नाही। नगरसेवक भांडणं होतं। आपलं खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण करणं असेल तर तुम्हा सगळ्यांना सदानंद शेट्टी हात जोडून विनंती करतो की तुम्ही एक छताचा पंखा, एक सिलेंडर, एक हाताचा पंजा, दुसरा हाताचा पंजा, 2 पंजा, एक फॅन, एक सिलेंडर याच्याशी तडजोड करू नका। कृपया कॉम्प्रोमाइज करू नका। या प्रसंगी दिल्ली आणि महाराष्ट्राच्या सत्तेला न घाबरता विकासाच्या मुद्द्यावर लढणार असल्याचे पॅनल प्रमुख सदानंद शेट्टी यांनी सांगितले। दिल्ली आणि महाराष्ट्राच्या सत्तेला न घाबरता काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी करून पुरस्कृत उमेदवार घेऊन या प्रभागामध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आणि पुरस्कृत उमेदवार श्री दंगेकर, वैशाली रेड्डी, सुजाता शेट्टी, नितीन परतानी यांचं पॅनल करून मी सदानंद शेट्टी जोरदारपणे विकासाचा मुद्दा घेऊन जनतेपुढे गेलो। सर्वांनी मान्य असे झोपडपट्टी मुक्त शहर करणे, झोपडपट्टीचं पुनर्वसन पक्क्या घरात करणे, स्वच्छ पाणी आणि 24 तास पाणी देण्याचा वायदा जनतेला हे जे आवश्यक गोष्टी आहेत हे करण्यासाठी आणि याचा स्वीकार जनतेने केलेला आहे। आमच्या पदयात्रेमध्ये उत्तमपणे प्रतिसाद मिळतो। प्रत्येकाला विचारलं या ठिकाणी काय पाहिजे तर जनता सांगते आता गटर मीटर वाटरची गरज नाही, आता पाहिजे तर फक्त पक्का घर, झोपडपट्टी, पुनर्वसन। तो प्रश्न आम्ही घेऊन निघालेलो व महानगरपालिकेचे जेवढे बी दवाखान्याच्या माध्यमाने आपल्या प्रभागातल्या आणि पुणे शहरातल्या नागरिकांना जास्तीत जास्त आरोग्याच्या सुविधा देताना आजकाल सर्वसामान्य गरिबांना बाहेर कुठेतरी जाऊन जास्त दराचे सिटी स्कॅन, एक्सरे, ECG मशीन घालणे परवडत नाही। असं एक चांगलं सेंटर ना नफा ना तोटा थर करून ECG स्कॅनिंग, सिटी स्कॅन, डायलिसिस हे सगळं स्वस्त दरात उपलब्ध करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे पॅनलच्या माध्यमाने करणार आहोत।